ज्याचे भाव नेहमीच आकाशाला भिडलेले असतात, त्या सोन्याचं आकर्षण सगळ्यांनाच असतं, नाही का? आणि ज्याला पाहायला किमान ज्याच्या गोष्टी ऐकायला आपल्याला आवडतं, तो वाघ, त्याचंही आपल्याला भलतंच आकर्षण असतं. मग हा वाघच जर सोनेरी असेल तर? तुम्ही प्राणी संग्रहालयामध्ये पांढरा वाघ पाहिला असेल, आमची काळ्या वाघाची स्टोरी तर तुम्ही डोक्यावर घेतलीत. पण तुम्हाला माहिती आहे का, सोनेरी वाघसुद्धा अस्तित्वात आहे आणि तो सुद्धा आपल्या भारतात. बोलबिडूच्या जंगल स्टोरीजमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे याच दुर्मिळ सोनेरी वाघाची गोष्ट. नमस्कार, मी अनंत सोनवणे. आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान नावाचं एक जंगल आहे. साधारणतः 430 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ या जंगलाचं आहे आणि एकशिंगी गेंड्यासाठी ते विशेष प्रसिद्ध आहे. किंबहुना जगामधली एकशिंगी गेंड्याची सर्वाधिक संख्या ही काझीरंगामध्ये आहे. याबरोबरच तिथे वाघसुद्धा आहेत. अर्थात वाघाचं दर्शन तसं बऱ्यापैकी दुर्मिळ आहे. तर या आसाममध्ये मुंबईतून एक मराठमोळा तरुण नोकरीसाठी जातो. तिथे तो एका क्रूजवर नॅचरलिस्ट म्हणून नोकरी करायला लागतो आणि 2019मध्ये त्याला त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा अनुभव मिळतो. या तरुणाचं नाव होतं मयुरेश हेंद्रे. झालं असं की मयुरेश हेंद्रे एका क्रूजवर नोकरी करत होता आणि या क्रूजच्या नोकरीमध्ये एक त्याच्या कामाचा भाग असा होता, आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नावाची एक महाकाय नदी आहे. या नदीमधून सफारी केली जाते स्पीड बोटच्या सहाय्याने. तर ऑक्टोबर 2019मध्ये हा मयुरेश हेंद्रेसुद्धा आपल्या काही पर्यटकांना घेऊन स्पीड बोटने या नदीमधून चाललेला होता. काझीरंगा अभयारण्याचा राष्ट्रीय उद्यानाचा पूर्व भाग हा या नदीच्या बाजूला येतो आणि या स्पीड बोटमधून जात असताना त्याला नदीच्या काठावर एक प्राणी दिसला. खूप लांब होता, त्याचा रंग वाघासारखा नव्हता. त्यामुळे त्याला वाटलं की बाराशिंगा नावाचा एक हरणाची प्रजात आहे, तर त्या प्रजातीचा एखादा तो प्राणी असावा. त्याने आपल्या कॅमेरामधून फोटोसुद्धा काढून ठेवला, दुर्बिणीमधून बघण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या लक्षात आलं नाही की नेमका कुठला प्राणी आहे. घरी आल्यानंतर त्याने जेव्हा ते फोटो पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा वाघ आहे, परंतु त्याचा रंग काहीतरी वेगळा आहे. पुढच्या आठवड्यात मयुरेश पुन्हा जेव्हा सफारीसाठी स्पीड बोटने त्याच भागात गेला, तेव्हा त्याच काठावर त्याला तो वाघ पुन्हा बसलेला दिसला. यावेळी बऱ्यापैकी जवळून दर्शन झालं आणि त्याच्या लक्षात आलं की ती एक वाघीण होती. साधारणतः 6-7 वर्षांची प्रौढ वाघीण होती. तिच्या नाकावर ओरखड्याच्या खुणा होत्या. तिचा डावा कान फाटलेला होता, म्हणजे नुकताच संघर्ष करून ती आलेली होती. थकून तिथे बसलेली होती. जवळजवळ 5 ते 7 मिनटं ती तिथं बसून होती आणि खूप धीट होती. ती मयुरेशच्या बोटीकडे एकटक पाहत होती आणि मग 5-7 मिनिटांनी ती उठून आतमध्ये गेली. मयुरेशला तिचे खूप छान फोटो मिळाले. पुन्हा एकदा फोटो बघताना त्याच्या लक्षात आलं की या वाघाचा रंग काहीतरी वेगळा आहे. नेहमीच्या वाघासारखा याचा रंग नाही. म्हणजे काय की स्ट्रॉबेरी कलर एका प्रकारचा त्याच्या त्वचेवर होता आणि सोनेरी रंग होता. त्याने इंटरनेटवर त्याच्याविषयी माहिती मिळवायचा प्रयत्न केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून सोनेरी वाघ आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्या लक्षात आली की जगातल्या कुठल्याही जंगलामध्ये अशा प्रकारचा सोनेरी वाघ दिसलेला नाही. केवळ काही प्राणी संग्रहालयांमध्ये असा वाघ असल्याची नोंद आहे. मग मयुरेशला त्याचं वेडच लागलं. जेव्हा जेव्हा त्या बाजूला जाईल तेव्हा तेव्हा त्या बाजूला तो वाघ, ती वाघीण दिसतेय का याच्यासाठी तो प्रयत्न करायचा आणि तब्बल 7 वेळा त्याला ती वाघीण दर्शन देऊन गेली. ती अक्षरशः टेरिटरी मार्किंग करताना सुद्धा त्याला पाहायला मिळाली. मयुरेशने आपण काढलेला फोटो सोशल मीडियावर टाकला आणि तो तुफान व्हायरल झाला. नंतर 2020मध्ये जेव्हा करोनाची साथ आली, त्यावेळी एका IFS ऑफिसरने हाच फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर टाकला. तो अधिक वेगानं व्हायरल झाला. वर्तमानपत्रांनी सुद्धा या सोनेरी वाघाची दखल घेतली. आता फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. 2014 या वर्षी काझीरंगाचे वन अधिकारी कॅमेरा ट्रॅपमधून आलेल्या फोटोंचं विश्लेषण करत होते आणि त्यांच्या लक्षात आलं की एका वाघाचा रंग वेगळा आहे, सोनेरी आहे. हे लक्षात येऊन सुद्धा त्यांनी त्याची फारशी वाच्यता केली नाही. का केली नाही हे मी तुम्हाला नंतर सांगतो. त्यानंतर उजाडलं 2021 साल. या वर्षी काझीरंगामधल्या एका वाघिणीला 3 बछडे झाले आणि त्यातल्या एका बछड्याचा रंग सोनेरी होता. आता थोडंसं फास्ट फॉरवर्ड करूया. 2024 जानेवारी 2024
गौरव रामनारायणन नावाचा एक फोटोग्राफर सफारीवर होता काझीरंगामध्ये. संध्याकाळची सफारी सुरू होती. हरणांचा अलार्म कॉल आला आणि त्याला असं वाटलं की आसपास कुठेतरी वाघ जरूर असावा. एका वळणावरून त्याने जिप्सी पुढे नेली आणि साधारण 700 मीटर अंतरावर त्याला एक वाघ उभा असलेला दिसला. त्याने कॅमेऱ्याच्या लेन्समधून पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हा वाघ वेगळा आहे. त्याचा रंग सोनेरी होता. हा फोटो त्याने नंतर सोशल मीडियावर टाकला आणि तो तुफान व्हायरल झाला. या सोनेरी वाघाला गोल्डन टायगर, टॅबी टायगर किंवा स्ट्रॉबेरी टायगर सुद्धा म्हटलं जातं. आता ही काही वाघाची वेगळी उपप्रजाती नाही आहे. वाघाचा तोच प्रकार आहे, मात्र केसांचा रंग बदलल्यामुळे त्यांच्या त्वचेचा रंग बदललेला दिसतो. आता हा केसांचा रंग का बदलतो, तर काही जनुकीय बदलांमुळे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर DNA काहीतरी स्पेलिंग एरर होते, काहीतरी शुद्धलेखनाची चूक होते आणि त्याचा परिणाम म्हणून हा रंग बदल होतो. पांढऱ्या वाघामध्ये रंगद्रव्याची निर्मिती दडपली जाते. काळ्या वाघामध्ये काळ्या रंगाची निर्मिती जास्त होते. तर सोनेरी वाघामध्ये फिओमेलानिन हा जो लालसर पिवळ्या रंगाचं रंगद्रव्याची निर्मिती जी आहे त्याचं उत्पादन जास्त काळ सुरू राहतं आणि त्यामुळे त्याला सोनेरी किंवा स्ट्रॉबेरी रंग प्राप्त होतो. निसर्गात वाघाच्या 10,000 पिल्लांपैकी जेमतेम एखादं पिल्लू पांढऱ्या रंगाचं असू शकतं. सोनेरी वाघ तर त्याहूनही दुर्मिळ आहे. त्यामुळे काझीरंगातला हा सोनेरी वाघ पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरला आहे. सध्याच्या घडीला काझीरंगामध्ये 4 सोनेरी वाघ आहेत असं म्हटलं जातं. पर्यटकांची रीघ लागलेली आहे त्यांना पाहण्यासाठी. पण वनविभाग खुश आहे का? अजिबात नाही. ते या गोष्टीचा उत्सव साजरा करत नाही आहेत. मगाशी मी म्हटलं की त्यांनी कॅमेरा ट्रॅपमधला फोटो पाहूनसुद्धा त्याची फारशी वाच्यता केलेली नव्हती. त्याचं कारण इथेच दडलं आहे. कारण या सगळ्या गोष्टीला एक गंभीर बाजू आहे. अशा पद्धतीचे सोनेरी रंगाचे वाघ जन्माला येणं म्हणजे तिथे इनब्रीडिंग सुरू आहे. इनब्रीडिंग म्हणजे जवळच्याच नात्यातल्या वाघांमध्ये प्रजनन सुरू आहे आणि हा खूप मोठा गंभीर धोका आहे. कारण यामध्ये जनुकीय विविधता जी आहे ती लयाला जाण्याचा खूप मोठा धोका असतो. खरं तर इनब्रीडिंगचा हा जो धोका असतो तो प्राणी संग्रहालयांमध्ये जास्त असतो. कारण तिथे कमी प्रमाणात वाघ असतात, ते आपापसात मेटिंग करतात आणि त्यामुळे जनुकीय बदल घडून त्यांच्या रंगामध्ये बदल घडू शकतो. विशेषतः पांढऱ्या वाघाच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की ऐतिहासिकदृष्ट्या पांढऱ्या वाघाची निर्मिती ही नियोजित पद्धतीने झालेली आहे. अशा पद्धतीच्या इनब्रीडिंगमधून झालेली आहे. म्हणजे जवळजवळ 200 पांढरे वाघ आत्ताच्या घडीला जगातल्या विविध प्राणी संग्रहालयांमध्ये पाहायला मिळतात. मात्र त्याच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलामध्ये पांढरा वाघ दिसतो का? तर अजिबात नाही. सध्या त्याचं उदाहरण नाही. शेवटचा पांढरा वाघ जो होता तो 1950 मध्ये पाहिला गेला होता. CNN एका बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की सध्याच्या घडीला जगभरातल्या वेगवेगळ्या प्राणी संग्रहालयांमध्ये 30 सोनेरी वाघ आहेत. मात्र नैसर्गिक अधिवासात म्हणजे जंगलात किती आहेत? तर सध्याच्या घडीला आसामच्या काझीरंगामध्ये असलेले 4. जगातलं हे एकमेव उदाहरण आहे. इनब्रीडिंगमुळे वाघांचे केवळ रंग बदलत आहेत असं नव्हे तर इतरही अनेक समस्या उद्भवत आहेत. म्हणजे चेहऱ्याची रचना सपाट होणे, डोळे तिरपे होणे किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे या व्यतिरिक्त आणखीही जनुकीय समस्या उद्भवत आहेत. या सगळ्यातून वाघांच्या संख्येवर सुद्धा प्रतिकूल परिणाम होतो आहे. आता हे सगळं का होत आहे? इनब्रीडिंग का होत आहे? याचं प्रामुख्याने महत्त्वाचं कारण असं आहे की फ्रेगमेंटेड हॅबिटॅट म्हणजे अधिवासाचे तुकडे होणं. सध्याच्या आपल्या विकासाच्या अट्टहासामुळे काय होतं आहे की कॉरिडॉर नष्ट होत आहेत. प्राण्यांचे परंपरागत स्थलांतराचे मार्ग जे आहेत ते नष्ट होत आहेत. त्यामुळे वाघांना एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाणं शक्य होत नाही आहे. हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला कॉरिडॉर वाचवायला पाहिजेत आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. म्हणूनच सोनेरी वाघ हा सेलिब्रेट करण्याचा विषय नाही तर चिंतेचा विषय आहे. सोनेरी वाघाची ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि या व्यतिरिक्त जंगल स्टोरीजमध्ये अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी ऐकायला तुम्हाला आवडतील हे सुद्धा कमेंटमध्ये लिहून कळवा.